नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण प्रबुद्ध साठे यांनी प्रभाकर लोंढे यांनी मागील 4-5 दिवसापूर्वी एक व्हिडिओ प्रबुद्ध साठे यांच्यावर केला होता। हा व्हिडिओ करण्याचं कारण असं होतं की प्रबुद्ध साठे हे बौद्ध धम्माचा प्रचार करतात, त्यांनी निश्चित करावा। बौद्ध धम्म ही जगाला परिवर्तनवाद आणि परिवर्तनवादी घडवणारा धम्म आहे। धम्माचा विचार मांडत असताना आणि समाजाचं परिवर्तन करत असताना आपण समोरच्या माणसाला नीच समजू नये। आपण विष्णू कसबे यांना एवढ्या नीच भाषेमध्ये बोलला होतात, आडानचोट म्हणाला होता, पोतराजाची औलाद म्हणाला होतात, तुम्ही दलाल म्हणाला होतात, चमचा म्हणाला होतात, या सर्व शिव्या तुम्ही दिल्या होत्या। तुमचं परिवर्तन, धम्माचा प्रचार हे सौम्य भाषेत असावा, नम्र भाषेत असावा। तुम्ही बौद्ध होतात, तुम्ही पुन्हा बौद्ध सोडून दुसरीकडे गेलात, मांग समाजात आलात, पुन्हा मांग समाजातून तुम्ही घर वापसी केली, पुन्हा बौद्ध झालात असं तुम्ही म्हणालात। काही हरकत नाही, तुम्ही कुठं जायचं, कुठं राहायचं हे पूर्ण अधिकार तुमचा आहे। स्वातंत्र्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तुमचा अधिकार आहे। आता तुम्ही म्हणालात की मी 12 मासी आहे, तुम्ही 11 मासी आहात, या गोष्टी तुम्हाला कुणी सांगितल्यात? तुम्ही 12 मासी आहात, कशाहून ठरवलं? कशाहून मी 12 मासी आहे, मी 13 मासी आहे, हे ठरवलं कशाहून? अरे बाबांनो, आपल्याला जन्म झाल्यावर 4-5 वर्ष तर काहीच कळत नाही ना, आपण किती मासी आहोत, 12 मासी आहे का 13 मासी आहे। आणि आपण 1-2 वर्षाचा असेपर्यंत आपल्याला बापाची बी ओळख नसते। मग आपल्याला आईला विचारावं लागतंय की आपला बाप कोण आहे, आहे माझा बाप कोण आहे? त्यावेळेस आई सांगल ते खरं। आईने जर सांगितलं हे तुझे वडील आहेत तर तेच वडील, आणि तिनं जर लग्नाचा नवरा सोडून दुसरा जर नवरा सांगितला तर तेच खरं। हे अगोदर आपण समजून घेतलं पाहिजेत। म्हणून कोण 12 मासी आहे, कोण 13 मासी आहे, कोण 11 मासी आहे, ही मासी म्हणजे काय, 11 मासी 12 मासी हे प्रबुद्ध साठे यांनी सांगावं। कशाहून ठरवायचं आहे 11 मासी 12 मासी 13 मासी? आणि राहिला प्रश्न की तुमची पाठ थोपटाय प्रभाकर लोंढे येणार होता, कशाबद्दल? असेल हिम्मत तर महार समाजाच्या रामदास आठवले यांच्यावर बोला, मी तुमची पाठ थोपटतो असो मी म्हणालो। हे खरं आहे, मी म्हणालो ना, हे खरं आहे। पण हेही खरं आहे की जे विष्णू कसबे भाजपासोबत काम करतात तशाच पद्धतीनं रामदास आठवले सुद्धा भाजपासोबत काम करतात। आता विष्णू कसबेला तुम्ही आडानचोट म्हणालात, त्यानं भाजपसोबत काम करते म्हणून। आता तसंच रामदास आठवले साहेबाला म्हणा, तेच शिवी द्या, मी पाठ थोपटा येतो। हे लक्षात घ्या। आणि तुम्ही म्हणालात की मी मातंग समाजाचं काम करणार, मेलो तर चालेल आणि मी मातंग समाजाचं काम करणारच, करा, बंधन नाही तुम्हाला। पण तुम्हाला मातंग समाजानं स्वीकारलं पाहिजे ना। तुम्हाला आमंत्रित केलं का त्यांनी की तुम्ही आम्हाला शिकवा, तुम्ही बुद्धिमान आहेत, फार विद्वान आहात,
तुमच्याशिवाय आमचा समाज सुधरतच नाही, असं तुम्हाला कोणी आमंत्रित केलं आहे का, पत्र पाठवलं आहे का या म्हणून? तुम्ही धम्माचा प्रचार करा, सगळ्या बहुजन समाजाचं परिवर्तन करा, काही हरकत नाही. कारण बुद्धासारखे विचारच जगात कोणाचे नाहीत. ते आम्ही वाचलं ना बुद्ध, आम्हाला कळतं आहे. तुम्ही आमच्यावर बळजबरीनं हे मानलंच पाहिजेत. अरे तुमच्यासारखे निचाड कोण नाहीत, तुमच्यासारखे अज्ञान कोण नाहीत, तुमच्यासारखे दलाल कोण नाहीत, तुमच्यासारखे चमचक कोण नाहीत. तुम्ही RSSचे दलाल आहेत, ब्राह्मणवाद्याचे दलाल आहेत, तुम्ही सगळेच दलाल आहेत. म्हणजे आम्ही सगळे दलाल आणि तुम्ही शहाणे बुद्धिमान. एक येड खोटव्यात जाऊन बसलं होतं म्हणे. येडं उठलं आणि खोटव्यात बसलं. खोटवे म्हणजे 2 टांगड्याच्या मध्ये. आणि त्या येड्याला विचारलं, तू का बसलाच? तर ती येडं म्हणत होतं, काय येड झाव्यासारखं बोलतंय, काय येड्यासारखं बोलतंय. आता इथं येडं कोण शहाणं कोण हे बी प्रबुद्ध साठ्याने सांगायचं आहे. दुसरं वेडं एक गवत कापत होतं आणि एक शहाणं तुमच्यासारखं. त्या येड्याला म्हणलं, कसं काय चाललंय? ते काटाडीच्या आड गवत कापत होतं, त्याने इळावरी करून दाखवलं, हे असं चाललंय, असं दाखवलं. आता शहाण्या माणसाला वाटलं आता ही माझा ताना काढते, आणि ते शहाणं पळायला लागलं. एवढं पळालं की एका खड्ड्यात जाऊन पडलं. आता ती पळत असताना ही येडं त्या शहाण्याच्या पाठीमागं पळत होतं. ती खड्ड्यात पडल्याबरोबर ह्या येड्यानं त्या शहाण्याच्या पाठीवर उडी मारली, बोकांडी बसले आणि त्याला म्हणते, शिवलं का नाही तुला? आता ती पुढं पळायलेलं शहाणं म्हणलं, तुला शिवायचंच होतं तर तिथंच शिवायचं, एवढं का बरं मला ताणलंच? ही शहाण्याची गत झाली. काही कारण नसताना तू माझ्यासोबत येऊ नको, तुमचा आमचा काही संबंध नाही, तुम्ही आमच्याकडे येऊ नका असं म्हणत असताना ती म्हणते, कुण्या गाड्यात बसू, कुण्या गाडीत बसू? अरे आमच्या गाड्या खच भरल्यात, आम्ही चाललो ना कुठं जायचं तिकडं, तू कशाला बळा नाही यायलाच, कुण्या गाडीत बसू? अरे तुला मातंग समाजामध्ये आता गाडीच नाही, या मातंग समाजाच्या गाडीत बसूच नको. आणि तुला जर कोण बळनं बोलवत असेल तर येड्या त्याच्या घरी जाऊन जेवण कर. मातंग समाजाचे माणसं तुला बोलवतात ना, जा. चांबर समाजाचे बोलवते, जा. वडिलांनी बोलवलं तिथं जा. बहुजन समाजात कुठेही जा, पण तुला बोलवलं पाहिजे ना सन्मानानं. सन्मानानं बोलव तर जावा, नाहीतर जाऊ नका. संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्या ठिकाणी आपली इज्जत होत नाही ना तिथं जाऊ नका. आता आमच्या मातंग समाजात तुम्हाला इज्जत नाही, कारण माझ्या या काय व्हिडिओला 400-500 लोकांनी लाईक करून 100-150 कमेंट लिहिल्यात, आणि त्या सगळ्या कमेंट तुम्हाला शिव्या देणार आहेत. म्हणजे तुम्हाला शिव्या देणाऱ्या कमेंट असताना तुम्ही कसं काय जाऊ शकता तिथं? आणि जर शिव्या दिल्या असताना जर जात असाल तर तुम्ही किती लंड आहात, किती पचलंड आहात ते तुम्ही ठरवायचे. आता राहिला प्रश्न तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या विचाराचा, ते आम्ही अवलोकन केलेले आहेत. आम्ही 22 प्रतिज्ञामध्ये जरी धम्म नाही स्वीकारला असेल तरी आम्ही दारू पित नाहीत, आम्ही गांजा पित नाहीत, आम्ही बिड्या पित नाहीत, आम्ही व्याभिचारापासून लांब आहेत, आम्ही खोटं बोलत नाही, आम्ही लबाड बोलत नाही. तुम्ही हे बी म्हणालात की पैसे वाटणारे पत्रकार किती एकनिष्ठ आहेत. कुठं दिसले पैसे तुला? माझ्या बॅगची खिचाखिची केली म्हणून मी पैसे वाटले असं म्हणतोस? एक नोट दिसली का तुला? पोलिसनं माझी बॅग चेक केलेली आहे, पोलिसला पैसे दिसलेले नाहीत.
ती बॅग ते खेचाखेची करीत होते, खेचत होते. कारण काय? प्रभाकर लोंढेंच्या बातमीला भिवून आमचं सीट धोक्यात येईल नगरपालिकेचं. 50-60 लाख रुपये यांनी लोकाला वाटले माझ्या भीतीमुळं. कारण त्या प्रभागामध्ये जे कामं निकृष्ट दर्जाचे केले होते ते मी दाखवले. आणि त्यामुळे समोरचे नगरसेवक पदाचे उमेदवार हादरून गेले आणि म्हणून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बॅग खिचून त्याच्यात काय 5, 50, 100, 200, 1000 रुपये टाकायचे होते त्यांना आणि माझ्यावर गुन्हा नोंद करण्याचा हे एक प्लॅन होता. ते प्लॅन हाणून पाडणारा प्रभाकर लोंढे आहे. आणि म्हणून 3.5 लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. 3.5 लाखमध्ये 3,40,000 45,000 लोकांनी प्रभाकर लोंढेंना पाठिंबा दिला आहे. प्रभाकर लोंढे असा पत्रकार नाही. प्रभाकर लोंढे हा एकनिष्ठ, चारित्र्य संपन्न आणि प्रामाणिक पत्रकार आहे. 34 वर्ष पत्रकारिता करतो. कुणाची मायवेली नाही. प्रभाकर लोंढे भ्रष्टाचारी पत्रकार आहे म्हणायची. आणि प्रबुद्धसाठी तुम्हाला मी शिवी देत नाही, पण लक्षात ठेवा, मी पैसे असे वाटायलेले पाहिले नसताना प्रभाकर लोंढेवर तुमच्यासारखा एक बुद्धिमान, तुम्हाला बुद्धिमान समजत आहो तुम्ही स्वतः, तुम्ही बुद्धिमान, पैसे असे वाटायलेले तुम्ही न पाहता प्रभाकर लोंढेवर आरोप करता. तुम्ही बॅग ओढली म्हणजे पैसे वाटवले असा त्याचा अर्थ होत नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि तुम्ही सांगितलं की मी बहुजन समाजासाठी लय मोठं काम केलं आहे. काय केलं? तर मी आमदारकी लढवली. अरे त्याच्या स्वार्थासाठी लढली ना. तुमचा स्वार्थ आहे त्याच्यात. मातंग समाजासाठी रस्त्यावर चळवळ करणार नेतृत्व विष्णुभाऊ कसबे आहे, बाबासाहेब गोपले आहे, शंकर भाऊ तडाके आहे, मचिंद्र सकटे आहे, लक्ष्मणराव ढोबळे आहे, रमेश बागवे आहे. असे बरेचसे कार्यकर्ते समाजासाठी पूर्ण आयुष्य खर्ची घालत आहेत. प्रभाकर लोंढे 30 वर्ष झालं समाजाचं काम करते, रस्त्यावरची लढाई करताय. प्रभाकर लोंढेवर हल्ले झाले. अण्णाभाऊ साठे चौक उभा करण्यासाठी धाराशिवाचा अण्णाभाऊ साठे चौक प्रभाकर लोंढेंनी 2002ला उभा केला. आज तुळजापूरला जात असताना मेन चौकात अण्णाभाऊ साठे यांचा चौक दिसतोय. जिल्हा सत्र न्यायालय धाराशिव या सत्र न्यायालयाच्या समोरच प्रभाकर लोंढे आणि प्रभाकर लोंढेंचे थोरले भाऊ मारुती लोंढे या घरातले विलास लोंढे असतील, नवनाथ उपळेकर आज मयत असताना सुद्धा मी त्यांचं नाव घेतोय. अंकुश पेटे असतील, महादेव पाटोळे असतील, रॉबिन बगाडे असतील, हे सर्व कार्यकर्ते घेऊन 13 नोव्हेंबर 2004ला जिल्हा सत्र न्यायालयाच्या पुढे धाराशिव येथे 13 नोव्हेंबर 2004ला रात्री 12:05 लहुज वस्ताद साळवे चौकाची स्थापना केली आणि 14 नोव्हेंबर 2004ला त्याच चौकात राज्यमंत्री असणारे राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते त्या चौकाची स्थापना केली. आणि त्यांच्याच वडिलांच्या आमदार निधीतून अण्णाभाऊ साठे चौकाला 2002ला 1,15,000 रुपये निधी मिळवून अण्णाभाऊ साठे चौक उभा करण्याचं काम केलं. धाराशिव जिल्ह्यामध्ये समाजावर अन्याय होत असताना रात्रना दिवस समाजाला न्याय देण्यासाठी काम करत आहोत. मातंग समाजाचे एक घर आणून धाराशिव
शहरामध्ये 2-2.5 हजार मातंग समाजाची वस्ती निर्माण करणारे प्रभाकर लोंढे, मारुती लोंढे, गुणवंत कांबळे, विनायक कांबळे या कार्यकर्त्याच्या फळीतले आम्ही आहोत. बाबासाहेब गोपलेंची चळवळ 1982 पासून लहानपणापासून ते आत्तापर्यंत चालवण्याचं काम आणि त्या चळवळीमध्ये काम करणारं काम प्रभाकर लोंढेंनी केलं आहे. एकनाथ आवाड आज स्वर्गवासी आहेत, त्यांच्या सोबत काम केलं आहे. प्रबुद्ध साठे तुम्ही काय केलं आहे? तुम्हाला कुणी सांगितलं हे? आता मांग समाजाचं परिवर्तन करण्यासाठी आम्हाला पुरेसे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकं, अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तकं, तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म. हे सगळं आता आम्हाला मान्य आहे. तुम्ही आमच्या समोर येऊन विद्वान होऊ नका आणि आमच्यावर दबाव टाकून आम्हाला हे केलंच पाहिजे हे सांगायची गरज नाही. तुम्ही तुमचा बॉडीचा लूक बघा कसा, तुम्ही इटगाळून टाकता, आम्हाला कमी समजता, नीच समजता. आणि एक ध्यानात ठेवा, तुम्हाला अजून एकदा चेतावणी आहे, तुम्ही मातंग समाजाकडे वळूच नका. आम्हाला सौम्य भाषेत सांगणारे हिंदू महार समाजातले नेते असू द्या, पूर्ण बौद्ध झालेले ज्यांनी जातीचंच कधी नाव घेत नाहीत, कारण धम्मामध्ये जातीला स्थान नाही, त्या धम्माचे भिक्खू यांनी आम्हाला सांगू द्या, आम्ही ऐकू. आता तुमचं आम्हाला काहीच ऐकायचं नाही. तुमच्यासारखा नीच वृत्तीचा माणूस आम्हाला नीच म्हणता म्हणून तुम्हाला नीच म्हणायचं आहे असा प्रबोधनकार आम्ही कधीच पाहिला नाही. तुम्हाला आमची अजून एकदा सूचना आहे, तुम्ही मातंग समाजाने तुम्हाला बोलवलं तर मातंग वस्तीत जावा, आणि मातंग वस्तीनं जर नाही बोलवलं आणि तुम्ही बळनं जर गेलात तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. कारण तुम्हाला आता समाज सोडणार नाही. तुमच्यावर समाज चिडत आहे. तुमच्या त्या वात्रट बोलण्यामुळे, तुमच्या त्या शिव्या घालण्यामुळे समाज आमचा चिडलेला आहे. तुम्हाला विनंती आहे, एक विनंती, आमच्या वस्तीत फिरू नका. याद राखा, आमच्या वस्तीत फिराल तर जशाच तसं उत्तर तुम्हाला समाज देईल. आणि तुम्ही सौम्य भाषेत जर सांगत असाल धम्म आम्हाला, तर लोकांनी स्वीकारला असता. पण तुम्ही शिव्या दिल्यात, आता ही शिव्या दिलेल्या भरून येणार नाहीत, तुम्हाला कुणी स्वीकारणार नाही. आम्ही धम्माचे विचार निश्चित घेऊ. आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी मरणारी अवलाद आम्ही आहेत. पोचीराम कांबळे बाबासाहेबांच्या विचारासाठी शहीद झाले. श्रीपतराव शिंदे बाबासाहेबांच्या विचारासाठी शहीद झाले. अंकुश शिंदे बाबासाहेब आंबेडकरांसाठी शहीद झाले. अजून कितीही मातंग समाजाचे माणसं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी शहीद झाले तर चालेल, बेहतर. पण आम्ही बाबासाहेबांचे विरोधक कधीच नाहीत. आम्ही तथागत गौतम बुद्धाचे विरोधक कधीच नाहीत. एक लक्षात ठेवा, दारू गांजा बेड्या काड्या राजकारण करून स्वार्थ साधणारे माणसं आणि बुद्धिस्ट सोसायटीकडून पैसे मिळवून स्वतःचे घरं भरणारे माणसं आता समाज ओळखतोय. आणि म्हणून समाजाने तुमच्या या वात्रट शिव्या आणि तुमचं हे अश्लील बोलणं, ते तोंड वाकडं बिकडं बारा भानगडी करून मांग समाजाला आडानचोट म्हणायचं, चमचे म्हणायचं, दलाल म्हणायचं, हे आता आम्हाला पटना झाले. तुम्ही आमच्याकडे येऊ नका, आमची काळजी करू नका. आम्ही सक्षम आहोत. आता आम्हाला पुढं जायचं आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे आणि आम्ही पुढे जाणार. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे सगळं आम्हाला कळतं आहे. आम्ही ते करत राहणार. आम्हाला व्ही.एच. हनुमते म्हणतात, अण्णा तुझ्या डफावरची एक थाप इथल्या भांडवलदाराची झोप उडवीत होती. तुझे गीत मात्र लाखो माणसं आपल्या जिभेवर घडवीत होती. तुझं गीत साऱ्या जगानं ऐकलं पण तुला कोणीही पोटाशी नाही धरलं. तसं
मांग समाजाला कुणी पोटाशी नाही धरलं. आणि बरं केलंस तू जाता जाता एक नाळ जोडलीस आणि म्हणलास जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव, असे अण्णाभाऊ साठे म्हणाले. तसं अण्णाभाऊनं सांगितल्याप्रमाणे जग बदल घालून घाव आम्हा सांगून गेले भीमराव. सांगून जे आम्हाला सांगितले भीमरावांनी ते आम्ही मान्य करणार, त्यांच्या विचारानं वागणार, आम्ही सक्षम होणार, परिवर्तन करणार. आम्ही कुणाच्या RSSच्या दावणीला जाऊन गुलामी स्वीकारणारे आम्ही नाहीत, ते तुम्ही असाल. तुमच्या ओठात एक आहे, पोठात एक आहे. तुम्ही मांग समाजाला शिव्या द्यायचं बंद करा. पुन्हा एकदा तुम्हाला सूचना आहे, आणि तुम्ही मांगवाड्यात येऊ नका, हे लक्षात ठेवा. जे तुम्हाला अजून सांगतो, जे तुम्हाला मातंग समाजाचे माणसं सन्मानानं बोलवतील तिथे जा, पण बळनं गेलात तर तुम्हाला त्याची शिक्षा भेटेल, कारण मांग समाज चिडलेला आहे. एवढंच लक्षात ठेवा. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. आणि एक पुन्हा एकदा लक्षात ठेवा, प्रबुद्ध साठे तुमची पाठ थोपटावी या लायकीचं आपण नाहीत. तुम्ही लक्षात ठेवा. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लहूजी, जय अण्णा, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.